शाखामृगाचा वेडेपणा विरोधीप नावाचा राजा संताल प्रदेशात राज्य करत होता. त्याचे राज्य मोठे होते. एके दिवशी आपल्या उपवनातून फिरत असताना राजाला एका झाडाखाली एक माकडाचे पिल्लू दिसले. वनाच्या चौकीदाराने सांगितले ते पिल्लू आईविना आहे. राजाला त्याची दया आली व त्याने त्याला जवळ घेतले. राजाचा त्या माकडाच्या पिल्लावर लोभ जडला. त्याने त्या पिल्लाला राजवाड्यात आणले आणि तेथेच त्याची राहण्याची सोय केली. त्याने आवडीने त्याचे नाव शाखामृग ठेवले. पुढे शाखामृग मोठा झाला. दिवसभर शाखामृग राजा बरोबर असायचा. राजा त्याला गोड फळे खायला द्यायचा. त्याच्यासाठी राजाने छान कपडे शिवून घेतले. एकदा राजा जवळच्याच एका उद्यानात फिरायला गेला. सर्व राजा परिवार त्याच्या सोबत होता. त्या तलावाच्या काठी सुंदर अशा लतावेलींच्या मंडपात राजासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. सर्व राजा परिवाराने भोजनाचा आस्वाद घेतला. दिवसभर बागेमध्ये फिरल्यामुळे राजा थकला व आपल्या सेवकाला म्हणाला, मी थोडी विश्रांती घेतो. आणि मग त्या बागेमधील राजमहालात राजा विश्रांतीसाठी गेला. राजाबरोबर शाखामृगही होता. राजा विश्रांतीसाठी पलगावर झोपला. दिवसभर दिल्यामुळे त्याला गाढ झोप लागली. शाखामृग तिथेच होता. एक माशी राजाच्या नाकावर बसलेली त्याला दिसली. राजाची झोपमोड होईल यामुळे त्याने हातानेच माशीला उडवण्याचा प्रयत्न केला. माशी उडाली आणि पुन्हा थोड्या वेळाने राजाच्या नाकावर बसली. 4-5 वेळेला शाखामृगने तिला दूर करण्याचा प्रयत्न केला, पण माशी पुन्हा पुन्हा राजाच्या नाकावर येऊन बसे. याचा शाखामृगाला अतिशय राग आला. तो मनातल्या मनात म्हणाला, थांब, आता मी तुझा जीवच घेतो. राजाने शेजारीच आपली तलवार काढून ठेवली होती. शाखामृगने ती तलवार उचलली. माशी राजाच्या नाकावर बसलेली होती. त्याने तलवारीने जोरात वार केला. माशी उडून गेली, पण राजाच्या नाकाला मोठी इजा झाली. राजा खडबडून जागा झाला व एकंदर प्रकार त्याच्या लक्षात आला. तात्पर्य, बऱ्याच वेळा आपल्याविषयी स्नेह प्रेम असण्याच्या व्यक्तींच्या मूर्खपणामुळेही आपण संकटात येतो. त्यामुळे काळजी घ्यावी. Hi friends, please like, subscribe and share my channel. घंटी का बटन